शहादा येथील फॉरेस्ट डेपोला लागलेल्या आगीत जप्त करण्यात आलेल्या सागवानी लाकडांचा जळून कोळसा झाल्याची घटना घडली होती। शनिवार 22 मार्च रोजी दुपारी शहादा वळण रस्त्यालगत असलेल्या फॉरेस्ट डेपोच्या पाठीमागील बाजूस ठेवलेल्या सागवानी लाकडांच्या रचून ठेवलेल्या साठ्यास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते। मात्र या आगीसंदर्भात अनेक संशयास्पद बाबी उघड होत आहेत। आग लागल्यानंतर ती संपूर्ण पसरल्यावरच शहादा नगरपालिकेस आग लागल्याचा निरोप देण्यात आला। वास्तविक फॉरेस्ट डेपो इथं 24 तास कर्मचारी कामावर असताना आग लागताच नगरपालिकेस का कळवण्यात आलं नाही, तसेच आग विझवताना केवळ नगरपालिकेचे कर्मचारीच कार्यरत होते, तर फॉरेस्टचे कर्मचारी व अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे होते। आग लागल्याच्या ठिकाणी एकही विजेचा पोल नाही, तसेच मानवी वस्ती बरीच लांब असताना एकदमच सगळीकडे आगीचा भडका कसा उडाला ही बाब संशयास्पद असल्याचं दिसते। तसेच एक दिवस अगोदर फॉरेस्ट डेपो जवळ एक ट्रक उभा होता, त्यात भरून सागवानी लाकूड लंपास्तर करण्यात आले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते। या संशयास्पद आगी प्रकरणी वन विभागाचे काही कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी होणं गरजेचं आहे। सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा।